शेतकरी मित्रांनो, सध्या आले पिकामध्ये कंदकुज मर या रोगाने सध्या खूप परेशान केलं आहे आणि सध्या करतो आहे. कारण या बदलत्या वातावरणामध्ये काय होतं आहे की पाऊस पडल्यानंतर लगेच कडक ऊन पडतं आहे आणि लगेच पाऊस पडतो आहे ताबडतोब. तर अशा वातावरणामध्ये याची लागण जी आहे तर जास्त प्रमाणात होते कंदकुजीची आणि स्टंपपासून सुरुवात होते बघा. तर या प्लॉटमध्ये अजून सध्या लागण झालेली नाही आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, जिथं आपण वायर रूट गार्ड सोडलेलं आहे इथं या प्लॉटमध्ये मध्ये जे आहे तर कुठंच लागण झालेली नाही आहे. आणि एक दोन ठिकाणी असे सिम्पटम दिसले की बघा, आता हा जो कंद आहे बघा, त्याच्यामध्ये फक्त ही लागणलेला सुरुवात झाली होती पण हे स्टॉप झालेलं आहे बघा. इथं हे बघा, या कोमाला जे आहे हे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल हे बघा, इथं सुरुवात झाली होती पण औषध आपण अगोदरच प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोडलं होतं. त्या कारणाने ही जी इथं पुढे वाढली नाही ह्या कांदाला पण आणि इथं पण जास्त झाली नाही. हे फक्त याला फक्त एक सिम्पटम आपल्याला दिसलं याच्यामध्ये. तर हे औषध काय काम करतं की ज्यावेळेस आपण याला प्रिव्हेंटिव्हमध्ये सोडतो तर लागण होण्या अगोदरच हे स्टॉप करायला लागतं याला. म्हणजेच जसं की वातावरण तयार झालं तुमच्या शेतामध्ये बुरशीजन्य रोगाचा, समजा आता मर रोगाला जर सुरुवात व्हायला आली किंवा वातावरण तसं तयार झालं तर सुरुवात इथून होते बघा. हे जो ह्या आहे का स्टंप, हा जो स्टंप आहे इथं सुरुवात होते आणि इथून जर इथंच स्टॉप नाही झालं, आपण जर लवकर वेळेवर औषध नाही सोडलं किंवा अगोदर नाही सोडलेलं असलं तर त्यावेळेस काय होतं, ही पूर्ण कंद खराब होतो आणि याची लागण परत हे दुसऱ्या स्टंपला होती, तिसऱ्याला होती आणि हे पूर्ण बेड जे आहे तर हे पूर्ण पिवळं होतं. तेही त्याला वेळ लागत नाही. जर औषध सोडलेलं नसलं तर हे पूर्ण बेड जे आहे तर बेडच्या बेड असे अधूनमधून पूर्ण बेडमध्ये बघा. आता इथं पुढं कुठंच नाही आहे बघा. तर अशा प्रकारे एक दोन ठिकाणी सिम्पटम्स मला बघायला मिळाले, तेच तुम्हाला दाखवतो. कारण प्रिव्हेंटिव्हमधून आपण ज्यावेळेस बायोरूट गार्ड, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास याचं कॉम्बिनेशन सोडलेलं असतं तर त्यावेळेस ते काय करतं की बुरशीजन्य रोगांना अगोदरच अटॅक करतं, म्हणजे जागीच थांबवून ठेवण्याचं काम करतं. जर झाल्यानंतर जरी वापरलं तुम्ही तर त्याला फक्त एक ड्रिचिंग एक्स्ट्रा लागते, म्हणजे 15 दिवसाच्या अंतरानं. तसं आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही दर महिन्याला एकदा ड्रिचिंग करावी बायोरूट गार्डची आणि ट्रायकोडर्मा, सुडोमोनास हे कॉम्बिनेशनमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालासुद्धा कंदकुजीसाठी जर औषध पाहिजे असेल तर